वेलकम टू माय चॅनल. चला आज आपण लोटस डिझाईन बघणार आहोत. यासाठी मी पहिल्यांदा या पद्धतीचा लोटस असा काढून घेतलेला आहे. कमळ छानपैकी काढून घेतलेला आहे. त्यात याला आपण शुगर बीटने पहिल्यांदा आउटलाइन करून घेऊ. आता मी हे पूर्ण शुगर बीटने आउटलाइन करून घेतलेली आहे आणि यामध्ये आता आपण डोर पाइपिंगचा हा दोरा लावून घेतलेला आहे. तर यानंतर लोड स्टिचिंग करणार आहोत एकदम साधा सिंपल पद्धतीने. या इथून सुईला खाली टाकलं, खालचा दोरा वरती घेतला, लॉक केलं इथे. आता यानंतर या लीफमध्ये आपण बटन होल स्टिचिंग करणार आहोत. सिंपल आहे. सिल्क थ्रेडला वरती काढला, त्यानंतर या इथे स्टिच करायचं आणि दोऱ्याला मागे ओढायचं, जेणेकरून इथे आपोआप एक लॉक झाल्यासारखं होतं आणि इथे पुन्हा एकदा लॉक करायचं. बघा, हे इतक्या सुंदर पद्धतीने दिसतं. आता यातलाच अजून एक मी तुम्हाला दुसरा प्रकार दाखवते. तर यातला हा दुसरा प्रकार आहे. हा एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. यामध्ये पहिल्यांदा आता या पद्धतीने सर्व स्टिच करून घेतलेले आहे आणि ही मोत्याची चेन आहे. तर ही या पद्धतीने फॅब्रिक ग्लूच्या साहाय्याने चिटकून घेतलेली आहे आणि त्यानंतर थोडं थोडं मशीन थ्रेडने स्टिच करून घेतलेली आहे. आता यामध्ये मी हा येलो कलरचा सिल्क थ्रेड चार पदरी घेतलेला आहे. आता या इथून आपण सुईला वरती काढला आणि काहीच नाही, एकदम सिंपल साधे फ्रेंच नॉट टाकायचे आहेत. लॉंग फ्रेंच नॉट टाकायचे आहेत. सेम तसंच आता लॉंग फ्रेंच नॉट या साईडने टाकून घेऊ आपण. या साईडला टाकताना थोडीशी स्लांटिंग लाईन म्हणजे तिरकस पद्धतीने थोडीशी टाकायची.
आता यानंतर मी हा दुसऱ्या कलरचा सिल्क थ्रेड घेतलेला आहे, हा पण 4 पदरीच घेतलेला आहे। यामध्ये आता आपण फ्रेंच नॉट टाकणार आहोत आणि फ्रेंच नॉट टाकताना त्यामध्ये एक चमकी टाकणार आहोत। या इथून सुईला वरती काढला, या इथून पुन्हा एकदा सुईला वरती काढला, यामध्ये एक चमकी टाकली आणि या इथे स्टिच केला। बघा इतक्या सुंदर पद्धतीने दिसतं। तुम्हाला जर वाटलं तर इथे ग्रीन कलरचे लीफ तुम्ही भरू शकतात। जर तुम्हाला यामध्ये काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।